हाय फ्रेंड्स, दिस इज दिनेश पडवळ. उद्याचा 21 तारखेचा हायपोथेसिस काय असू शकतो आणि नेक्स्ट वीकचा हायपोथेसिस काय असतो माझ्याप्रमाणे. जसं की आपण बघितलं की लास्ट 3 महिन्यामध्ये एक साइडवेज मूव्हमेंटमध्ये म्हणजे जे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आता जो करंट महिना चालू आहे, एक साइडवेज मूव्हमेंट होती आणि ह्यामध्ये जी साइडवेज मूव्हमेंट होती, मार्केटने काय केलेलं आहे, लास्टचा जो फेब्रुवारी महिन्याचा हाय आहे त्याच्या तिथे क्लोजिंग केलेलं आहे. एक चांगलं क्लोजिंग आहे. मार्केट जर हा जर ट्रेंड कंटिन्यू व्हायचा असेल, तर माझ्या मते नेक्स्ट वीकमध्ये एक साइडवेज मूव्हमेंट जर ह्या हायवरती जर मार्केटने इथे एक चांगलं कन्सोलिडेशन केलं, तर एक चांगला अप ट्रेंड नाही का येऊ शकतो नेक्स्ट वीकमध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये. जर वीकली ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लास्ट 2 वीकमध्ये मार्केटने अराउंड 2000 पॉइंट्सचं एक चांगली एक रॅली दिलेली आहे. हीच जर रॅली म्हणजे पूर्णपणे जर सस्टेन राहायची असेल, तर इथं मार्केटने हायवरती जर एक चांगलं कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन करू शकतो किंवा एक थोडीशी रिट्रेसमेंट घेऊन मग जर अपसाइडची मूव्हमेंट केली, तर एक चांगल्या प्रकारे ट्रेंड येऊ शकतो अप ट्रेंडमध्ये. हेच जर आपल्याला जर डेली कॅन्डलमध्ये जर बघायचं असेल, तर मार्केटने काय केलेलं आहे, जो लास्टचा स्विंग आहे, जसं की आपण बघायचं असेल, हा जो एक स्विंग होता, हा स्विंग होता. या स्विंगमध्ये मार्केटने हा जो हाय आणि हा लो, मार्केटने इथे काय केलेलं आहे, हा पहिला हाय होता, हा लो होता. हा लो आणि परत हा हाय ब्रेक केला, परत इथे लो ब्रेक केला आणि परत आता नाही का हायच्या इथे एक क्लोजिंग चांगलं दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी मूव्हमेंट होती पूर्णपणे साइडवेज मूव्हमेंट होती. जर अपसाइडचा ट्रेंड जर व्हायचा असेल, तर इथे एक मार्केटने जर चांगलं कन्सोलिडेशन केलं, तर हा जो म्हणजे पूर्णपणे ब्रेकआउटचा सिनारिओ आहे, हा पूर्णपणे सस्टेन होऊ शकतो. नाही झालं तर पूर्ण नेक्स्ट वीकमध्ये जर पूर्ण बघायचं असेल, तर जी पण कॅन्डल आहे, वीकलीचं कॅन्डल आहे, वीकली कॅन्डलचा हाय आणि वीकली कॅन्डलचा लो, हा नाही का खूप एक इम्पोर्टंट असू शकतो. त्याचा हाय आणि कोणत्याही कॅन्डलचा लो हा एक रेझिस्टन्स आणि सपोर्टचं काम करू शकतो आणि ह्या पूर्ण झोनला साइडवेज झोन असे म्हटलं जातं. जर ह्या हायवरती जर मार्केटने सपोर्ट बनवला, तर सपोर्ट बनवण्यासाठी त्याला पहिले 1 ते 2 दिवसाचं कन्सोलिडेशन करावं लागेल आणि मग नाही का एक चांगली अपसाइडची मूव्हमेंट येऊ शकते. माझं मंडेला म्हणजे 21 तारखेला एक पूर्णपणे हायपोथेसिस हा एक तर नाही का रिट्रेसमेंट असेल किंवा कन्सोलिडेशन असेल. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये मी ऑब्झर्वेशन करेल आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जसं की आता एक्झाम्पल हा कोणत्याही कॅन्डलचा रेझिस्टन्स आहे. हा रेझिस्टन्स आहे आणि मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर फॉल झाल्यानंतर असा जोपर्यंत हे होत नाही, ट्रेंड बनत नाही, तोपर्यंत मी हायपोथेसिस एनालिसिस करण्यासाठी प्रयत्न करा आणि नंतरच नाही का मी एक चांगलं ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. हा एक हायपोथेसिस असू शकतो किंवा दुसरं काय असू शकतो, तर मार्केट डायरेक्ट गॅप अप ओपन होऊ शकतं. गॅप अप ओपन झाल्यानंतर जोपर्यंत झिगझॅगमध्ये असा ट्रेंड दिसत नाही, तोपर्यंत मी बाईंगचा हायपोथेसिस करणार नाही. हा एक दुसरा हायपोथेसिस आणि जर मार्केट साइडवेज ओपन झालं, तर पूर्णपणे या हायच्या वरती मार्केट जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत ट्रेडचा हायपोथेसिस मी करणार नाही. 3 प्रकारचे माझे हायपोथेसिस असू शकतात. नाहीतर काय होऊ शकतं, एक चांगल्या प्रकारे इथे कन्सोलिडेशन होऊ शकतं ह्या हायवरती किंवा एक चांगलंपणे रिट्रेसमेंट होऊ शकतं आणि रिट्रेसमेंट झाल्यानंतर जर कन्सोलिडेशन झालं तर इग्नोर करू शकतो आणि जर रिट्रेसमेंटमध्ये आपण बायिंगचा हायपोथेसिस कसा करू शकतो, जोपर्यंत अशा प्रकारे झिगझॅगमध्ये दिसत नाही, तोपर्यंत मी तसे करू शकणार नाही. हा एक माझे 2 हायपोथेसिस असू शकतात. थँक्स फ्रेंड्स. हॅव अ ग्रेट डे.